नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर बघा, आपल्याकडे एक नवीन नोटीस आलंय बघा सीईटी सेलच्या पोर्टलवरती। त्या नोटीसमध्ये दिलंय बघा, तुमचे बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती नव्याने पुन्हा सुरू झालेली आहे। ओके, यासाठी काय रूल असणार आहे, कोणते स्टुडंट यामध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि काय तुमचे ऍक्टिव्हिटीज आणि काय तुमचं टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे, आपण सगळं काही बघणार आहोत। ओके, जर तुम्हाला या राऊंडसाठी जर पेड काउन्सिलिंग करायची असेल आपल्याकडे, तर आपण तुमची पेड काउन्सिलिंग फक्त 99 रुपयामध्ये करणार आहे। ती तुम्हाला कशी परचेस करायची, तुम्हाला ती कशी प्रोसेस असणार आहे मी शेवटला सांगेल। आता मी तुम्हाला सांगतो बघा, तुमचे जे यासाठी जी इलिजिबिलिटी बघा, ती इलिजिबिलिटी काय असणार आहे, ओके, याचे रूल काय असणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे टेंटेटिव्ह डेट्स आहेत ते काय असणार आहे। आणि बघा, आताही तुमच्याकडे शेवटची संधी बघा। ओके, पहिले जर तुम्ही बघितलं तर आपली फीस किती होती, आपण पेड काउन्सिलिंग करायचो 4999 मध्ये। ओके, त्यानंतर आपण 999 मध्ये करत होतो आणि आता त्याच्या मागच्या राऊंड मध्ये आपण केली होती बघा 499 ने। पण त्यानंतर पण आता खूप सारे मुलं असतात त्यांच्याजवळ तेवढे पण पैसे नसतात, सगळे फायनान्शियली वीक असतात, म्हणून आपण तुमच्यासाठी जी फीस आहे किती ठेवली, फक्त आता 99 रुपये फीस ठेवली। आणि ह्या 99 रुपयात तुम्ही काय करू शकता, या राऊंडला चांगल्यातली चांगली चॉईस फिलिंग करू शकता आणि एक चांगलं कॉलेज मिळू शकता। ओके, तर हे तुम्हाला कशी करायची मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल। ओके, तर आपण बघूया बघा आता काय तुमचं नोटीस आणि कशी तुम्हाला या राऊंड साठी चॉईस फिलिंग करायची मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। बघा बघा, हा नोटीस आपला आलाय 21/12/2024 ला आलाय बघा सीईटी सेलच्या पोर्टलवरती। तर या नोटीस मध्ये काय दिलंय बघा, बघा जर तुम्ही रूल नंबर 1 बघितलं, देर विल बी फ्रेश चॉईस फिलिंग फॉर दिस राऊंड, ऑल द प्रिव्हियस चॉईस प्रिफरन्स फील्ड विल बी नल अँड ऑइड। म्हणजे तुम्हाला या राऊंड साठी काय करायचे, नव्याने चॉईस फिलिंग करायची आहे। म्हणजे या अगोदरचे तुम्ही चॉईस फिलिंग केल्या होत्या त्या रिटर्न नल कन्सिडर केल्या जाणार आहे, म्हणजे 0। ओके, तर तुम्हाला या राऊंडला काय करायचे, नव्याने चॉईस फिलिंग करायची। आणि हे चॉईस फिलिंग मी म्हणतो तुम्हाला कसं करायचंय, आता तुम्हाला पहिले अनालिसिस करायचे बघा, कोणत्या राऊंडला म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा खाली, आणि त्या राऊंड जे पहिले जे मुलं अलॉट झाले त्यांना त्या कॉलेजला सीट अलॉट झाली ती किती, लास्ट कॅन्डिडेट कितीवर ऍडमिट झालाय, आणि मग त्या कॉलेजला काय ठेवायचे, वरती ठेवायचे। म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे ह्या कॉलेजला, फॉर एक्झाम्पल बोलतोय बरं का, इथे जर 50,000वरती रँकवरती जर ऍडमिट झालाय त्याला वरती ठेवा। ओके, त्यानंतर 51,000ला ठेवा, मग 55,000, मग 56,000, ओके, मग 60,000, मग 65,000, मग 1,00,000, 1,50,000, 2,000। मग अशा वे मध्ये काय करायची, तुम्हाला तुमची लिस्ट बनवायची आणि तशी लिस्ट बनवली तुम्हाला अंदाज पण येऊन जाईल तुमचा नंबर कुठे लागणार आणि कोणत्या कॉलेजला लागणार। आणि हे जर तुमच्याकडून पॉसिबल होत नसेल तर आपण काय करू, तुमची लिस्ट बनवून देऊ बघा। आणि ती लिस्ट किती मध्ये बनवून देऊ, फक्त 99 रुपयामध्ये आपण काय बनवून देऊ, तुमची ती लिस्ट बनवून देऊ। बाकी यामध्ये असंच दिलेलं आहे बघा, ओपन कोट्यातून किती फीस लागणार आहे तुम्हाला, आयक्यू साठी आयक्यू कोट्यातून किती फीस लागणार आहे तुम्हाला, 3 पट फीस लागणार आहे, किंवा मग कोणते मुलं यासाठी इलिजिबल असू शकतात। बघा, ज्या मुलांना अजून पण कॉलेज अलॉट झाले नाही, पहिल्या राऊंड, दुसऱ्या राऊंड, तिसऱ्या राऊंड, इव्हन स्टे वेकन्सीचा आतापर्यंत जे 6 राऊंड झाले, या 6 राऊंड मध्ये पण त्यांना कॉलेज अलॉट नाही झाले, ते विद्यार्थी काय करू शकता, या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता। तेच विद्यार्थी यासाठी काय असणार आहे, इलिजिबल असणार आहे। मग आता तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी कशी चेक करायची, तर तुम्हाला काय करायचंय, सीईटी सेलच्या पोर्टलवरती जायचंय, तिथे लॉग इन मध्ये जायचंय। ओके, लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे चेक इलिजिबिलिटीचा ऑप्शन येतो बघा, अप्लाइड सेशन मध्ये जाऊन मग तुम्हाला चेक करायचंय। आणि अजून जर तुम्हाला सीट अलॉट नाही झाली तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता। ओके, तर मग काय असणार आहे तुमचं शेड्यूल, ओके, मी तुम्हाला तेच सांगतोय। आणि चॉईस फिलिंग आता शेवटची संधी बघा, तुम्हाला या शेवटच्या संधीमध्ये काय करायची, चांगली चॉईस फिलिंग करायची। बघा बघा, हा शेड्यूल आहे बघा तुमचा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडचा। तर यासाठी तुमची सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे, 21/12/2024 ला काय येणार आहे, तुमचे सीट मॅट्रिक्स येणार आहे। या सीट मॅट्रिक्स मध्ये समजेल तुम्हाला कुठे किती जागा खाली आहे। ओके, त्यानंतर चॉईस प्रिफरन्स फिलिंग फॉर ओनली इलिजिबल कॅन्डिडेट, द प्रिव्हियस चॉईस फील्ड विल बी नल अँड ऑइड। म्हणजे तुम्हाला आता जी चॉईस फिलिंग आहे ते काय करायची, पुन्हा नव्याने करायची। ओके, तर तुम्हाला ही चॉईस फिलिंग 21/12/2024 ते 23/12/2024 रात्रीचे 11:59 PM पर्यंत काय करायची, तुम्हाला ही चॉईस फिलिंग करायची, म्हणजे 12 वाजेपर्यंत ऍज सर्व्हर टाइम। ओके, मग यासाठी नंतर तुमची डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कधी येणार बघा, ग्रुप बी साठी। तर तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे ही 24/12/2024 ला काय येणार, तुमची सिलेक्शन लिस्ट येणार। ओके, त्यानंतर मग तुम्हाला कॉलेजला जॉईन कधीपासून तर कधीपर्यंत करायचंय, तर 25/12/2024 ते 28/12/2024 पर्यंत काय करायचंय, तुम्हाला कॉलेजला जॉईनिंग करायची। ओके, त्यानंतर बघा कट ऑफ डेट्स कधी येणार आहे तुमच्या, 31/12/2024 ला काय येणार, तुमच्या कट ऑफ डेट्स येणार आहे बघा।
आता तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग कशी करायची, कॉलेज लिस्ट कशी बनवायची मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला जर आमच्यासोबत जर लिस्ट बनवायची असेल तर आम्ही तुम्हाला ही लिस्ट फक्त 99 रुपयामध्ये बनवून देणार आहे बघा. ओके, तर 99 रुपयामध्ये आता काय फॅसिलिटीज असणार आहे तुमच्यासाठी, तर तुमच्यामध्ये यासाठी आपण डिटेल काउन्सिलिंग करणार आहे बघा तुमची. ओके, त्याच्यानंतर आपण तुमची कॉलेज लिस्ट बनवून देणार आहे बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवरती. ओके, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये असं असेल बघा, तुमची जी कॉलेजची लिस्ट असेल म्हणजे तुम्हाला आता कसं कळणार कोणत्या कॉलेजला किती नंबरचं प्रिफरन्स द्यायचं. ओके, म्हणजे आता तुमची जर कॅटेगरी समजा विजे ए, तर विजे ए किंवा ओबीसी आहे. जर तुमची कॅटेगरी ओबीसी आहे आणि जर 5 कॉलेज आहे बघा, तर 5 कॉलेजचा रँक किती लास्ट राऊंडला ते कितीवर क्लोज झाले, आणि मग कोणता कॉलेज समजा आता 5 कॉलेज आहे, एक कॉलेज 50,000वर क्लोज झाला, एक 55,000, एक 60,000, एक 65,000, एक 70,000. मग हे तुम्हाला कसं माहित असणार आहे आणि तुम्हाला कसं रेफरन्स द्यायचं आहे त्या कॉलेजला, हे तुम्हाला त्या सिलेक्शन लिस्ट मधून अनालिसिस करायचंय आणि कोणत्या कॉलेजला लास्ट कट ऑफ किती होता त्या बेसिसवरून काय करायची तुमची लिस्ट बनवायची. आणि हे जर तुमच्याकडून पॉसिबल होत नसेल तर आम्ही काय करू, तुम्हाला ती लिस्ट बनवून देऊ. मात्र 99 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला ती लिस्ट बनवून देऊ. आता मग तुम्हाला हे जर तुम्हाला आता लिस्ट बनवायची तर मग तुम्हाला हे लिस्ट तुम्ही कसं हे पेड कसं घेणार, तर मी तुम्हाला यासाठी सांगतो. बघा, तुम्हाला आता काय करायचंय माहिती का, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, तिथे तुम्हाला ऍपची लिंक दिलेली असेल बघा. तुम्हाला त्या ऍपच्या लिंकवरून काय करायचंय, सायन्स गॅलेक्सीचं ऍप डाउनलोड करायचंय किंवा प्ले स्टोअरला जाऊन सायन्स गॅलेक्सी सर्च करायचंय. फर्स्टला जे ऍप येईल आपल्या चॅनलचा लोगो आणि त्याचा लोगो, ऍपचा लोगो सेम आहे बघा. तुम्हाला ते ऍप काय करायचंय, डाउनलोड करायचंय. ओके, तुम्ही ऍप डाउनलोड केले, मग तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केले, मग तुमच्याकडे असे 2 ऑप्शन येतील बघा. पहिला ऑप्शन येईल तुमच्याकडे सिलेक्ट कॅटेगरी. मग तुम्हाला याच्यातून एक कॅटेगरी सिलेक्ट करायची. जर तुम्ही स्टे वेकेन्सी राऊंड 7 साठी जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची तर मग तुम्हाला ही कॅटेगरी काय करायची, सिलेक्ट करायची. ओके, मग तुम्ही ही कॅटेगरी सिलेक्ट केली तर मग तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा. ओके, तर तुम्ही इथे डायरेक्ट जरी क्लिक केले तर तुम्ही या पेजवरती जासाल किंवा मग तुम्हाला काय करायचं, ह्या पेड कोर्सेस मध्ये जायचं. इथे पेड कोर्सेस मध्ये जायचे. मग तुमच्या समोर एक असा पेज येईल बघा आणि याच्यावरती पुन्हा क्लिक करायचंय. मग तुमच्या समोर असं एक बाय नावचं ऑप्शन आणि मग तुम्हाला काय करायचंय, बाय नाव करायचंय. आणि मग तुम्ही काय करू शकता, याच्यामधून 99 रुपीज पेड करू शकता आणि तुमची कॉलेजची लिस्ट बनवू शकता. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.